आपण महाराष्ट्रामध्ये जी चर्चा सुरू आहे की अनेक राजकीय नेते, अनेक राजकीय मंत्री, काही आमदार आणि काही खासदार जे आहे ते खराच्या ऑफिसला जायचे किंवा त्याचा सल्ला घ्यायचे, त्याला हात दाखवायचे, भविष्य बघायचे आणि त्यामधली काही नावं समोर आली, काही जणांचे फोटो आले, त्याच्यामुळे लोकांपर्यंत पोहोचले. पण काही जणांचे फोटो नाहीत किंवा काही जण भेटलेत पण बऱ्याच जणांना माहित नाही, तशी अनेक जणांची माहिती आहे. आणि त्या 39 आमदारांमधलं एक जे नाव आहे ते मध्ये त्या महिला आमदार आहेत, ज्या विधान परिषदेच्या उपसभापती आहेत, नीलमताई गोरे. या ज्या आहेत त्या 6 ते 7 वर्षापासून अशोक खरातच्या भक्त आहेत आणि अशोक खरातला जे आहे ते आमदारकी मिळावी म्हणूनही त्या कॉलेज रोडच्या ऑफिसमध्ये भेटायला गेलेल्या होत्या. जेव्हा त्यांना मंत्रीपद पाहिजे होतं आणि ते मंत्रीपद मिळावं ते भविष्य बघण्यासाठी सुद्धा कॉलेज रोडच्या खराच्या ऑफिसमध्ये नीलम गोरे ज्या आहेत त्या तिथं पोचलेल्या होत्या. आणि कोरोनाच्या काळाच्या आधी जे आहे ते एक्सप्रेस इन नावाचं जे नाशिक मध्ये पाथर्डी फाट्याला हॉटेल आहे, तर तिथे नीलम गोरे मुक्कामाला होत्या. आणि त्या मुक्कामाला असताना अशोक खरात एक्सप्रेस इन नावाच्या हॉटेलमध्ये नीलम गोरे यांना त्यांचं भविष्य सांगण्यासाठी भेटायला गेलेला होता. म्हणजे हे प्रकरण बाहेर आल्यापासून अनेक जण या प्रकरणात बोलत नव्हते. त्यात सगळ्यात महत्वाचा चेहरा होता तो नीलमताई गोरेंचा. कारण नीलम गोरेंना आपण बघितलेलं आहे की अगदी छोटी प्रकरणं जरी असली आणि त्या संदर्भामध्ये प्रेस नोट काढणं, त्याविषयी जाहीरपणे बोलणं, हे जे आहे त्या दरवेळी करत असतात. अख्खं अधिवेशन झालं, त्या उपसभापती म्हणून तिथं आहेत. महिलांच्या एका लैंगिक शोषणाचा मुद्दा आला तरी नीलमताई ज्या आहेत त्या तिथं पीडितेला भेटायला जातात. पण इथे 150हून अधिक व्हिडिओ पोलिसांकडे आले, मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली. तेजस्विनी सातपुते म्हणजे महिलांच्या बाबतीत जे आहे ती SIT ऑफिसर, महिला अधिकारी तिथं नियुक्त केल्या गेल्या. आणि तरी सुद्धा एक महिला नेत्या म्हणून एक जबाबदारीचं त्यांच्याकडे जे पद आहे विधान परिषदेच्या उपसभापती म्हणून, नीलम गोरे आतापर्यंत बोलल्या नाहीत. का बोलल्या नाहीत? कारण अशोक खरातचा संबंध जो आहे तो नीलम गोरेंशी आहे. नीलम गोरे त्यांना भविष्य दाखवायला जायच्या. या 3 भेटी ज्या मी सांगितल्या आहेत, या भेटीमध्ये नीलम गोरे यांच्या बरोबर जे तिथं उपस्थित होते त्यांनीच मला ही माहिती जी आहे ती पुण्यामध्ये येऊन दिलेली आहे. आणि आमची अशी इच्छा होती की नीलम गोरे या स्पष्ट वक्त्या आहेत. जेव्हा हे प्रकरण बाहेर आलं त्यावेळेला त्यांनी हे सगळं सांगायला पाहिजे होतं आणि या संदर्भात आवाज उठवायला पाहिजे होता. अशोक खरात जरी त्यांच्या परिचयाचा असला तरी सुद्धा यात आता मी आवाज उठवणार अशी नीलम गोरेंची भूमिका असली पाहिजे होती.